अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व बंधू भगिनींनो, आपण वामनराव प्रकाशन पुणे यांची पुस्तकं वाचत आहोत आणि सध्या आपण परमपूज्य सौशकाताई आपटे यांचं तरी गा ऐसे करी हे पुस्तक वाचण्यात घेतलं आहे. आणि पहिला जो त्यांचा भाग आहे तो फार गमतीशीर आहे, ऐकायला मजा येते. येतं की आपल्या जीवात महाभारत कसं आहे, महाभारत शरीरातली हे आपली चालू आहे. काल आपण मानवाचे 5 पांडव, 100 कौरव, दुर्योधन हे वगैरे कोण होते, धृतराष्ट्र आणि शकुनी यांची माहिती घेतली. आज त्याचे सूडबुद्धीचे कारण. मोह हा धृतराष्ट्राच्या स्थानी गुण होता. मोह पडल्याबरोबर त्याला मत्सर वाटायला लागला की सर्व समृद्धी गांधार देशातल्या लोकांजवळ आहे आणि माझ्याजवळ नाही. म्हणून त्याने ठरवले की हा गांधार देश आपण मिळवायचा. त्यासाठी त्याने अत्यंत दुष्ट योजना आखली. त्याने गांधार देशातील या 100 भावांना आपल्या देशात आमंत्रित केले. त्याचे असे आडोखे होते की गांधार राजकुलात एकटी गांधारी शिल्लक राहिली तर मलाच हा देश मिळेल, कारण त्या परिस्थितीत तिच्याशिवाय त्या देशावर दुसऱ्या कोणाचाच हक्क उरणार नाही. म्हणून मग त्याने त्या 100 भावांना तुरुंगात टाकले. दररोज तो त्यांना खायला थोडीशी डाळ आणि प्यायला थोडेसे पाणी देत असे. डाळ म्हणजे कडधान्य. मग त्या 100 भावांनी आपापसात ठरविले की आपल्यामध्ये सगळ्यात हुशार शकुनी असल्यामुळे आपल्या वाट्याचे रोजचे अन्न त्यालाच द्यावे, म्हणजे तो तरी जिवंत राहील. आणि पुढे मग त्याने धृतराष्ट्राचा सूड घ्यायचा असे ठरले. असे ते 99 भाऊ उपासमारीने तुरुंगात मरण पावले. 100वा शकुनी मात्र जिवंत राहिला आणि ठरल्याप्रमाणे पुढे त्याने धृतराष्ट्राचा पुरेपूर सूड घेतला. दुर्योधन आणि दुःशासन. अशा प्रकारे शकुनी हा सूडबुद्धी आहे, धृतराष्ट्र हा मोह आणि मत्सर आहे, दुर्योधन म्हणजे अहंकार आहे. दुर्योधनाला किती अहंकार होता हे आपण बघितलंच आहे. कौरवांकडून जितक्या वाईट गोष्टी झाल्या त्या सगळ्या या अहंकारापायीच झाल्या. त्याला दुसरे कुठलेही कारण नव्हते. असा हा अहंकार शेवटपर्यंत शिल्लक राहतो. आता योगशास्त्रामध्ये बघा, आपण त्या कुंडलिनी शक्तीचा मार्ग जर बघितला तर त्यामध्ये त्रिगुण हे बऱ्याच वरपर्यंत म्हणजे औटपीठापर्यंत शिल्लक राहतात. पण अहंकार हा त्याच्याही पलीकडे शिल्लक राहतो. आपण जरी वर भ्रमरगुंफेमध्ये बघितले तरी तेथेही तो अहंकार असतोच. म्हणजे अहंकार हा शेवटपर्यंत अगदी महाकारण देहापर्यंत सुटत नाही. असा जर अहंकार शेवटपर्यंत सुटत नसेल तर दुर्योधन सगळ्यात शेवटी मेला पाहिजे. आणि तसेच झाले. म्हणजे अहंकाराला सगळ्यात शेवटी मरण आहे. तो मेल्यानंतरच सगळ्यांची सुटका आहे. असा हा दुर्योधन आहे. दुःशासन हा दुष्टता आणि क्रौर्य होता. त्यामुळे त्याच्या साहाय्याने बाकीच्या सगळ्यांनी माणुसकीला लाजविणारी कृत्ये घडवून आणली. दुःशासनाच्या साहाय्याने कौरवांनी अशी अनेक विचित्र दुष्टकृत्ये केली की त्यामुळे त्यांच्या कारस्थानी योजना यशस्वी झाल्या. अशा प्रकारे 5 पांडव म्हणजे पंचप्राण, कर्ण म्हणजे जीव, कौरव म्हणजे सगळ्या वासना आणि 4 जण म्हणजे भीष्म, विदुर, द्रोणाचार्य आणि कृपाचार्य म्हणजे अंतःकरणातले 4 गुण, अशी ही विभागणी झाली. आता त्यांची कृती बघूया. ही विभागणी जर लक्षात आली तर त्यांची कृती काय आहे हे देखील पटकन समजेल. शांतिदूत सद्गुरू. सर्वात प्रथम जेव्हा युद्ध ठरले तेव्हा श्री भगवंत हे युद्ध ठरल्यानंतर
पांडवांकडून कौरवांकडे येतात. कसे येतात तर ते शांतिदूत बनून येतात. त्यांचे हे शांतिदूताचे रूपच सद्गुरू रूप आहे. कारण त्यावेळेला सद्गुरू कृपा झाली. त्यावेळेला अंतःकरणावर पहिल्यांदा परमपुरुषाची मोहर उठली. श्री संत ज्ञानेश्वर माऊलींनी 8व्या अध्यायात असे सांगून ठेवले आहे की केवी सभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी मग हे शरीर राहो अथवा जाओ. म्हणजे या श्री भगवंतांच्या अंतःकरणात पहिल्यांदा प्रवेश जो होतो तो सद्गुरू रूपाने होतो. आता कधीही त्या चौघांचे संभाषण बघितले किंवा त्यांचे विचार जर बघितले तर ते नेहमी असेच म्हणतात की हस्तिनापुराचे काय होईल ते असे कधीच म्हणत नाही की कौरव वंशाचे काय होईल, कुरुपुत्राचे काय होईल. त्याचे कारण त्यांना माहीत आहे की त्यांचा नाशच होणार आहे. कारण श्री भगवंत तिथे पांडवांच्या बाजूने आहे हे त्यांना माहीत आहे. जिथे जिथे श्री भगवंतांचे अधिष्ठान असते तिथे तिथे वासनांचा नाश हा ठरलेलाच असतो. म्हणूनच भीष्म, विदुर, द्रोणाचार्य आणि कृपाचार्य या चौघांच्या संभाषणात ते कधीही असे म्हणत नाही की दुर्योधनाचे काय होईल किंवा धृतराष्ट्राचे काय होईल. ते म्हणतात की हस्तिनापुराचे काय होईल. आता हे हस्तिनापूर कुठले तर हस्तिनापूर म्हणजे राजधानी आहे आणि शरीराची ही राजधानी म्हणजे सूक्ष्मदेह. ते म्हणतात की हे शरीर पडले तर सूक्ष्मदेह सक्षम राहणार नाही, त्यामुळे योग होणार नाही आणि जर योग झाला नाही तर जीवाला मोक्ष लाभणार नाही. म्हणजे जर हस्तिनापुराची काळजी घ्यायची असेल तर हे शरीरही टिकले पाहिजे आणि योगही घडला पाहिजे. जर असा योग घडायला हवा असेल तर ते श्री भगवंत इकडे तिकडे येणे भाग आहे, नकळत गृहप्रवेश. मग हे श्री भगवंत फक्त आपल्या जागेवरच राहतात काय तर नाही, ते पांडवांकडून कौरवांकडे जातात. कसे जातात तर ते म्हणतात की मी शांतिदूत बनून जातो. त्यावेळी सुद्धा ते 5 पांडवांची परवानगी विचारतात की तुमच्या जर माझ्यावर विश्वास असेल तर मी शांतिदूत बनेन. श्री भगवंतांनी असे म्हटल्यावर पांडव त्यांना मनात म्हणतात की आम्हाला तुमच्याशिवाय दुसरे कोण आहे. त्यावर श्री भगवंत म्हणतात की ठीक आहे मग मी जातो. पण शांतिदूत म्हणजे स्वतः ती सद्गुरू स्वरूप भगवती शक्तीच हे कार्य करते. बाकी कोणीही हे कार्य करू शकत नाही. अगदी पंचप्राणसुद्धा हे काम करू शकत नाही. जीव तर असहाय्यच असतो. मी प्रत्येक गोष्टीचा अर्थ माझ्या परीने जेवढा सांगता येईल तेवढा सांगते. कारण एवढे मोठे महाभारत सगळेचे सगळे सांगणे काही येथे शक्य होणार नाही. पण जेवढे सांगता येईल तेवढे सांगण्याचा प्रयत्न करते. श्री भगवंत ज्यावेळेस कौरवांकडे येतात त्यावेळेस ते राजाला म्हणजे धृतराष्ट्राला भेटतात. धृतराष्ट्राला जो मूळ मोह असतो तो मोहच सगळ्या अनर्थाला कारण असतो. अशा त्या मूर्तिमंत मोहाला भेटून श्री भगवंत सांगतात की बाबा रे, हे विचार बाजूला सार, उद्या मी तुला भेटायला येईन. आणि त्यानंतर ते विदुराच्या घरी येतात. विदुर म्हणजे विवेक. ते पहिल्यांदा विवेकाला शहाणपणाला धरतात, बाकी कोणाला धरत नाहीत. कारण बाकी कोणाला धरून काही उपयोग नसतो. शास्त्रही त्यांनीच निर्माण केलेले आहे आणि शूरत्वाचा उपयोग नाही. म्हणून ते विदुराला म्हणजेच विवेकाला धरतात. श्री भगवंत जेव्हा विदुराच्या घरी येतात त्यावेळेचे वर्णन करताना असे म्हटलेले आहे की ते स्वतःच आतमध्ये येतात आणि त्यांचे आत येणे घरातल्या कोणालाही कळत नाही. विदुर आत कुठेतरी असतो, त्याची पत्नीही आत कुठेतरी असते आणि कुंती आपल्या दुःखात चूर असते. म्हणून श्री भगवंतांनी तिथे प्रवेश केलेला त्यांना कुणालाही कळत नाही. असा ते सर्वांना न कळत प्रवेश करतात. म्हणजे ती शक्ती अगदी न कळत नाड्यांमध्ये वासनांमध्ये शिरते आणि त्या वासना नाहीशी करते. विवेक आणि भक्ती. श्री भगवंतांनी पहिल्यांदा काय केले तर विवेकालाच धरले. श्री भगवंत जेव्हा विदुराच्या घरी येतात तेव्हा सगळ्यात आधी विदुर त्यांना सामोरा जातो
तो म्हणतो की देवा आपण केव्हा आलात. विवेकाला जाणीव होते की आता घडणारे हे काहीतरी वेगळे आहे आणि फार चांगले आहे. श्री भगवंतांनीच जर आपला कब्जा घेतला तर बाकीच्या सगळ्या गोष्टी सुधारतील. त्यामुळे विदुराचे पहिले वाक्य असे होते की देवा तुम्ही आलात, आता सगळे व्यवस्थित होईल. विवेकालाच ही गोष्ट समजते, बाकी कोणालाही समजत नाही. म्हणून श्री भगवंत विवेकाला पहिल्यांदा पकडतात आणि तिथेच राहतात. कारण विवेकाबरोबर भक्ती असते. भक्ती आणि विवेक या दोन्ही गोष्टी एकत्र नांदतात. भक्ती म्हणजे विदुराची पत्नी ती पूर्वजन्मीची शबरी होती, म्हणजे तिच्यापाशी भक्ती पूर्णपणे भरलेली होती. अशा तऱ्हेने श्री भगवंतांचे स्वागत कोणी केले तर विवेक आणि भक्तीने केले. श्री भगवंतांनी अशा प्रकारे विदुराच्या घरी प्रवेश केला आणि सगळ्यात आधी कुंतीच्या दुःखाचे सांत्वन केले. म्हणजेच ते आधी कुंतीला भेटले व तिला म्हणाले की आता काळजी करू नकोस, तुझे सगळे दुःख मी दूर करीन. कारण ते आल्यानंतर, शक्ती जागृत झाल्यानंतर सगळ्या वासना उफाळून येतात व नष्ट होऊ लागतात. शररिपुंना सूचना. कित्येक माणसे साधना सुरू केल्यानंतर असे म्हणतात की आमची झोप वाढली, भूक वाढली, राग खूप वाढला. असे का झाले? यावर परमपूज्य श्री मामा फार सुंदर उदाहरण द्यायचे. ते म्हणायचे की दीक्षा झाल्यावर सगळ्या षड्रिपूंना नोटिसा मिळतात की आता घर खाली करा, आम्ही आलो आहोत, आता येथे तुमचे काही एक चालणार नाही. भगवंतांनी शक्तीने श्री भगवंताचा निरोप आणलाय असे म्हटल्यावर त्या कामक्रोधादी सगळ्यांना जाणीव होते की आता आपल्याला येथून जायलाच पाहिजे. अशी जाणीव झाल्याबरोबर सगळ्यात प्रथम विरोध करणारा जर कोणी असेल तर तो म्हणजे अहंकार. तो श्री भगवंतांनाच बंदी बनवायला जातो, पण ते बंदी बनत नाहीत. ते अहंकाराला दाखवून देतात की मी तुला दिसूच शकत नाही, मग तू मला बंदी कसा बनवशील. अशा तऱ्हेने प्रत्येक वासनेला ते श्री भगवंत नामोहरम करतात आणि तरीसुद्धा सांगतात की बाई माझे अजूनही नमते घे, अजूनही नमते घे, नमते घेतले तर मी आहे, तुला शांती मिळेल. असे म्हणता म्हणता ते करण्यापर्यंत येतात. जीवाला स्वरूपप्राप्ती. कर्माविषयी आपल्याला अत्यंत कीव वाटत असते. कित्येक लोक असे विचारतात की फक्त करणाराच एवढे दुःख का? अरे बाबा हो, कोणाला कमी दुःख, कोणाला जास्त असे असणारच. पण शास्त्रांच्या दृष्टीने जर बघितले तर लक्षात येईल की जीवाला दुःख असतेच आणि कर्ण हा जीव आहे. महत्त्वाचे म्हणजे श्री भगवंतांनी संपूर्ण महाभारतात कोणालाही असे आश्वासन दिलेले नाही की आम्ही तुला आमच्यामध्ये सामावून घेऊ. एकट्या कर्णालाच त्यांनी जाण दिली की तू कोण आहे आणि ती जाण आल्यावर कर्णाने श्री भगवंतांना एवढीच विनंती केली की देवा जे झाले ते झाले, माझी आई, माझे वडील कोण आहेत हे मला समजले, माझे कुळ, माझे गोत्र मला समजले, पण तरीसुद्धा मी आता आपल्याला पूर्ण शरण आहे. आता मला फक्त एकच वर द्या. श्री भगवंत जेव्हा त्याला वर देतात त्यावेळी ते त्याला म्हणतात की तू मागशील ते आम्ही तुला देतो. आणि ते काय देतात तर कर्ण त्यांना मागतो की देवा मला जेव्हा मृत्यू येईल तेव्हा आपल्या मांडीवर माझे मस्तक असू द्या आणि हा जीव आपल्याशी एकरूप होऊ द्या. यावर श्री भगवंत तथास्तु असे म्हणतात. भीष्माचार्यांचे वसुलोकगमन. श्री भगवंतांनी अर्जुनाला सुद्धा स्वतःमध्ये सामावून घेतले नाही. पांडवांना त्यांनी स्वर्गात पाठविले. भीष्माचार्यांना सुद्धा ते जेथून आले तेथे म्हणजे वसुलोकात अष्टवसूंमध्ये पाठवले. खरे म्हणजे भीष्माचार्यांना त्यांनी मोक्ष द्यायला हवा होता, कारण ते शेवटपर्यंत शास्त्राला धरून वागलेले होते. मोक्ष देण्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारे नाही म्हणायचे श्री भगवंतांना कारण नव्हते. शेवटच्या क्षणी जेव्हा भीष्माचार्यांनी देह सोडायचा असे ठरवले तेव्हा स्वर्गातील देवदेवतासुद्धा तो प्रसंग पाहण्यासाठी आकाशात उभ्या होत्या की आता श्री भगवंत यांना मोक्ष देतात किंवा कसे. कारण त्यांना जर श्री भगवंतांनी मोक्ष दिला असता
तर अष्टवसूंमधली एक जागा रिकामी झाली असती आणि अशी जागा जर रिकामी झाली तर ती कोणाला दिली जाईल असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता. म्हणून स्वर्गातल्या सगळ्या देवता तो प्रसंग बघायला उभ्या होत्या. त्यावेळी भीष्माचार्यांनी श्री भगवंतांना अशी विनवणी केली की देवा, मला आपली प्रार्थना करायची आहे. ती प्रार्थना करत आणि आपले दर्शन घेत जर माझा देह पडला तर मला फार बरे वाटेल. ते ऐकून देव त्यांना तथास्तु असे म्हणाले. भीष्माचार्यांनी श्री भगवंताची प्रार्थना सुरू केली आणि त्या प्रार्थनेत त्यांनी म्हटले की प्रत्यक्ष श्रीकृष्णांना त्यांची प्रतिज्ञा मोडून ज्याने रणांगणामध्ये शस्त्र उतरायला लावले त्या या भीष्माचा आपणास नमस्कार असतो. त्यावेळी देव म्हणाले तथास्तु आणि त्याच क्षणी सगळ्या देवता परत निघून गेल्या. कारण ज्याचा मी गेला नाही त्याला मोक्ष नाही. देवतांच्या लक्षात आले की यांना मोक्ष नाही, हे अष्टवसूंमध्येच परत चाललेत. ज्याचा मी शिल्लक आहे त्याला कसला मोक्ष? मोक्ष हा जीवालाच. पण जेव्हा कर्ण श्री भगवंतांना भेटतो तेव्हा मात्र अशी गोष्ट घडत नाही. तो त्यांना म्हणतो की देवा, माझे फक्त एकच मागणे आहे आणि तेवढे एकच मी आपल्याकडे मागू इच्छितो. बाकी सगळ्यांना मी जो जे मागेल ते देत आलो. मी माझ्याजवळ अशी एकही गोष्ट ठेवली नाही की जी माझी म्हणता येईल. त्यावर देव म्हणाले की बरोबर आहे, मान्य आहे. कर्ण पुन्हा म्हणाला की एवढी एकच गोष्ट मला द्या आणि ती म्हणजे मला आपल्यामध्ये एकरूप करून घ्या. त्यावर देव म्हणाले की आम्ही निश्चितच हे करू. त्यामुळे श्री भगवंतांनी मोक्ष दिला तो फक्त कर्णाला म्हणजे जीवाला. लक्षात घ्या, ते पंचप्राणांना मोक्ष देणार नाहीत, कारण पंचप्राणांवरती ब्रह्मांड चालते. ते त्या पंचप्राणांना म्हणतात की तुम्ही तुमच्या जागी जा, पण जीवाला मात्र म्हणतात की तू माझा आहेस, तू माझ्याकडे ये. असे हे सगळेच्या सगळे महाभारत आपल्याला आतमध्ये बसवायचे आहे. बघा, अंतःकरणावर ज्या वेळेला श्री भगवंतांची मोहर लागते त्यावेळेला पहिल्यांदा या चारही जणांना म्हणजे भीष्म, विदुर, द्रोणाचार्य व कृपाचार्य यांना त्याची जाण असते. या चौघांपैकी कोणाचेही विचार जरी लक्षात घेतले तरी आपल्या असे लक्षात येईल की त्या चौघांनाही आतून एक प्रकारची जाणीव आहे. ती जाणीव म्हणजे श्री भगवंत कोणालाही आवडणार नाही हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे ते कौरवांच्या बाजूच्या कोणालाही तू विजयी होशील असा आशीर्वाद देत नाही. या उलट ते सांगतात की आम्ही तुमच्या विजयाला मदत करू. म्हणजे समजा जर जीवाला मोक्ष मिळायचा असेल तर अंतःकरणाच्या प्रत्येक गोष्टीने जीवाला मदत करावी लागते. ही मदत बाहेरून नसते, आपल्या आतच असलेल्या शास्त्र आणि शूरत्वाच्या साहाय्याने आपण ती मदत घ्यायची असते. शास्त्रांचाच आधार. तुम्हाला वाटेल की हे सगळे खूप वरवरचे झाले. हा सगळा योग हे महाभारत आतमध्ये आहे हे कळले, पण जे व्यवहारात कसे आणायचे ते जर व्यवहारात आणायचे असेल तर अंतःकरणात जो विवेक आहे त्याला कायम जागरूक ठेवले पाहिजे. कुठल्याही प्रसंगामध्ये असे नाही म्हणायचे की मी हे का करू आणि दुसऱ्याला जर त्यामुळे त्रास होत असेल तर मी ते करणार नाही. ह्या दोन गोष्टी नेहमीसाठी लक्षात ठेवल्या तरी अनेक गोष्टी सुधारतात. असा हा विवेक जेव्हा प्रकर्षाने जागृत होतो तेव्हा त्या विवेकाचेच वैराग्य होते आणि जैसे वैराग्य असते तिथे 100% ज्ञान आणि भक्ती असते. हे लक्षात ठेवावे. भक्ती आणि वैराग्य जेवढे वाढत जाईल तेवढा विवेक अधिक काम करत जाईल. विवेकाने काम करायचे असेल तर त्याला शास्त्रांचाच आधार लागतो. शास्त्रे आपल्या मनाप्रमाणे चालवून चालत नाहीत, ती अशी आहेत तशीच पाळावी लागतात. त्यासाठी ज्ञान पाहिजे आणि ज्ञान जर हवे असेल तर ते मिळवावे लागते. त्यासाठी भरपूर वाचन, मनन, चिंतन, भरपूर अभ्यास केला पाहिजे, भरपूर उपासना पाहिजे. उपासना नाही, कारण उपासनाने त्या दैवतालाच त्रास होतो असे परमपूज्य सद्गुरू श्री मामा आम्हाला सांगत असतात. त्याचे कारण असे की देवदेवतांची उपासना करण्याऐवजी
तुम्ही स्वतःची उपासमार करता, त्याची गरज नसते. पण तोच जर का एकादशीचा उपवास असेल तर दिवसभर रामनाम घेतले किंवा श्री पांडुरंगाचे नाम घेतले तर तो खरा